सध्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्रेज जर कशाची असेल तर ती शरद पवारांच्या तुतारीची। राजकारणात कधी कोण कसं आणि कुठून कुठे जाईल याचा काही नेम नसतो, त्याचाच प्रत्यय आता येतोय। राष्ट्रवादी फुटली त्यावेळी जे जे पुढे स्वागताला होते तेच आता शरद पवारांच्या दिमतीला दिसतायत। त्याचा नवा एपिसोड नुकताच कोल्हापुरात पार पडला। लोकसभा निवडणुकीत राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठं मताधिक्य मिळालं। त्यामुळे या मतदारसंघातले अनेक इच्छुक महाविकास आघाडीत उड्या घेणार हे निश्चित होतं। त्यामध्ये लोकसभा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स करणाऱ्या शरदचंद्र पवार पक्षाचं तिकीट मिळावं यासाठी अनेक जण फिल्डिंग लावतायत असं बोललं जात होतं आणि झालंही तसंच। कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांची महायुतीच्या अनेक इच्छुकांनी भेट घेतली। विशेष करून राधानगरी विधानसभा मतदारसंघात तुतारी एक आणि दावेदार 3-3 अशी परिस्थिती झाली। तरी नेमकी तुतारी कोण फुंकतंय आणि कुणाचा दावा किती स्ट्रॉंग आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी माधुरी आणि आपण पाहत आहात नादखुळा। समरजित घाटगे यांच्या प्रवेशानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांची नुकतीच महायुतीचे नेते आणि मेहुणे पाहुणे असणारे माजी आमदार KP पाटील आणि AY पाटील यांनी भेट घेतली आणि थेट उमेदवारीचीच मागणी केली। हे दोघं तिथं असतानाच भाजपचे राहुल देसाई यांनी देखील पवारांची भेट घेतली। देसाई यांनी नुकताच भाजपचा ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला। खरं तर राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर सुरुवातीला अजित पवारांच्या बाजूला असणारे KP पाटील आणि मुश्रीफांच्या जंगी स्वागताला गेलेले AY पाटील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते। मात्र महायुतीतला जागा वाटपाचा पेच आणि लोकसभेचा निकाल पाहता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दोघेही तुतारी फुंकण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे। त्यात शिवसेनेमुळे पत्ता कट झालेले भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील उमेदवारीसाठी हालचाली सुरू केले आणि तेही तुतारीसाठी प्रयत्नशील आहेत। यातून एक मात्र दिसतंय की शरद पवारांनी महायुतीला खिंडार पाडायचा कार्यक्रम सुरू केला आणि तोही कोल्हापुरातून। एका बाजूला अजितदादांना धक्का तर दुसरीकडे समरजित घाटगे यांच्यानंतर भाजपचे राहुल देसाईंना गळाला लावून भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याची जोरदार चर्चा सध्या रंगते। राधानगरीचं सध्याचं चित्र बघितलं तर तुतारी एक आणि दावेदार 3 अशी परिस्थिती झाली। त्यातही राधानगरी भुदरगडची जागा अद्याप महाविकास आघाडीत कुणाकडे जाते याबद्दल संभ्रम आहे। त्यामुळे KP पाटील यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, ते सावध प्रतिक्रिया देत आहेत। काटावर बसून शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार दोन्हीकडे प्रयत्नशील असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे AY पाटील मात्र जरा अग्रेसिव्ह भूमिका घेताना दिसत आहेत। त्यांना आता थांबायचं नाहीच असं दिसतंय, त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणारच अशा स्थितीत दिसत आहेत। तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे देखील लढण्याच्याच मूडमध्ये असून तेही तुतारी अन्यथा कोणत्याही चिन्हावर लढतील असे एकंदर चित्र आहे। जागा वाटपात राधानगरी मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेकडे जाणार हे जवळपास निश्चित आहे। सध्या शिंदे सेनेचे प्रकाश आंबेडकर हे ज्या KP पाटलांच्या मुशीत तयार झाले त्यांनाच पाडून 2014 साली आमदार झाले। त्यानंतर सलग 2 टर्म ते राधानगरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। कोल्हापूर जिल्ह्यात 2014ला शिवसेनेचे 6 आमदार होते, त्यातील 2019ला केवळ आंबेडकर हे एकमेव आमदार झाले। त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेची इज्जत राखणाऱ्या आंबेडकरांची उमेदवारी फिक्स आहे। त्यामुळेच KP पाटील आणि AY पाटील हे अजित पवारांची साथ सोडून तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत। मात्र शरद पवार कोणत्या पाटलांना संधी देणार याची उत्सुकता आहे। दरम्यान ज्या उद्देशानं पवारांनी आपला कोल्हापूर जिल्हा दौरा आखला होता तो उद्देश साध्य होताना दिसतोय। असं असलं तरी इच्छुकांची भाऊ गर्दी पाहता शरद पवार हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून कोणाला संधी देतात आणि कोणाला थांबवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं, कुणाला उमेदवारी मिळेल, KP की AY? काय भाजपमधून आलेले राहुल देसाई? पवार साहेब कुणाला तुतारी फुंकायला देतील की मशाल हाती घ्यावी लागेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
धन्यवाद.